पितृपक्षात श्राद्ध नको केलं तरी हरकत नाही, पण रोज ही 2 काम नक्की करत जा. रुसलेले पितृ होतील आनंदी आणि बँक बॅलन्स वाढेल. 1. दररोज सकाळी उठल्यावर पितृपक्षात काहीच करू नका, पण हे 2 उपाय नक्की करा. नाराज पितर प्रसन्न होतील. नमस्कार भक्तांनो, राधे राधे, जय श्री कृष्ण. आपले मनापासून स्वागत आहे. प्रिय भक्तांनो, सनातन धर्मामध्ये पितृपक्षाला खूप मोठं आणि विशेष महत्त्व आहे. याला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते आश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत पितृपक्ष साजरा केला जातो. 2025 मध्ये पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर रविवार पासून झाली आहे आणि 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी याचा समारोप होईल. हा कालावधी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित मानला जातो. ज्यांना हे समजत नाही त्यांच्यासाठी सांगतो की पितृपक्षामध्ये लोक आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध, तर्पण आणि ब्राह्मण भोजन करतात, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला मोक्ष आणि शांती प्राप्त होईल. मान्यता आहे की पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीलोकावर येतात आणि पाहतात की त्यांचे वंशज श्राद्धकर्म करत आहेत का, त्यांची पूजा करत आहेत का. जे लोक श्रद्धेने श्राद्ध, पिंडदान, तर्पण करतात त्यांना पूर्वजांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या कृपेने साधक दुप्पट चौपट प्रगती करतो. पण जे साधक पितृपक्षात किंवा इतर दिवशीही पितरांची पूजा करत नाहीत, श्राद्धकर्म करत नाहीत, तर्पण करत नाहीत, त्यांना भीषण पितृ दोष भोगावा लागतो. यामुळे त्यांच्या घरात समृद्धी राहत नाही, प्रत्येक कार्यात अडथळे येतात, अगदी जमेल असे वाटलेले कामही बिघडते आणि जीवनात कठीण प्रसंग उद्भवतात. तसंच घरात नकारात्मक ऊर्जा पसरते, दारिद्र्य वास करते. त्यामुळे महालक्ष्मी सुद्धा अशा घरात वास करत नाहीत. यामुळे त्या साधकाची आर्थिक स्थिती आणि भाग्य दोन्ही कमकुवत होतं. याशिवाय नातेसंबंधांमध्येही कटुता निर्माण होते. घरामध्ये सतत भांडणतंट्यांचे वातावरण निर्माण होते, ज्यामुळे घरात अशांती पसरते. अशा परिस्थितीत पितृपक्षामध्ये साधक आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तसेच घरामध्ये सुखशांती टिकून राहावी म्हणून श्राद्धकर्म, पिंडदान आणि तर्पण करतात. शास्त्रांमध्ये काही खास चमत्कारी आणि प्रभावशाली उपायांचे वर्णन करण्यात आले आहे. हे उपाय जर पितृपक्षात तुम्ही श्रद्धेने आणि विधिवत केले तर रुसलेले पितर प्रसन्न होतील आणि जर तुम्हाला पितृ दोषाचा सामना करावा लागत असेल तर तो देखील दूर होईल आणि तुम्हाला पितृ दोषापासून मुक्ती मिळेल. तुमचे पितर सदैव तुमच्यावर प्रसन्न राहतील, ज्यामुळे तुमची अधुरी कामं पूर्ण होतील, मनोकामना पूर्ण होईल, आर्थिक स्थिती आणि नशीब दोन्ही बलवान होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जा नांदेल, ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहील. वैवाहिक जीवनातही आनंद आणि समाधान नांदेल. कारण बंधूंनो आणि भगिनींनो, हे उपाय प्राचीन काळापासून अत्यंत प्रभावशाली आणि चमत्कारी मानले गेले आहेत. या उपायांनी पितर प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद कायम राहतात, ज्यामुळे रात्रीच्या वेळी जशी उगवणाऱ्या सूर्याची प्रभा वाढते तशीच तुमचीही प्रगती होते, भाग्य उजळून निघते. अशा या महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठीच प्रिय भक्तांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 2025 सालच्या पितृपक्षाच्या तिथी कोणत्या आहेत, पितृपक्षात श्राद्धकर्म कसे आणि केव्हा करावे, तर्पण कसे करावे याची संपूर्ण माहिती देणार आहोत. तसंच काही चमत्कारी आणि प्रभावी उपायही सांगणार आहोत, जे करून तुम्ही तुमचे पितर प्रसन्न करू शकता आणि त्यांना मोक्ष मिळवून देऊ शकता, ज्यामुळे तुमच्या घरातही सुख, शांती आणि पितृ दोषापासून मुक्ती मिळेल. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे,
कारण यात तुम्हाला पितृ पक्षाबद्दल पूर्ण माहिती मिळेल, जी प्रत्येकाला माहीत असावी अशी आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे सर्व प्रश्न मिटतील, संभ्रम दूर होतील. तरी सुद्धा जर काही समजलं नाही किंवा तुमचं काही प्रश्न असेल तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आणि तुमचा संपूर्ण परिवार सदैव स्वस्थ राहावा आणि पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा, तर हा व्हिडिओ श्रद्धेने एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने जय दादा पितृ महाराज असे लिहा, जेणेकरून तुमच्या पितरांप्रती तुमची श्रद्धा दिसून येईल. हा व्हिडिओ आपल्या मित्र, भावंड, भगिनी आणि वडीलधायांसोबत शेअर जरूर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल आणि त्यांचेही भलं होईल. चला प्रिय भक्तांनो, आता तुम्हाला सांगतो 2025 साली पितृ पक्षाच्या कोणत्या तिथी आहेत आणि कोणत्या दिवशी कोणतं श्राद्ध करायचं आहे. पूर्णिमा श्राद्ध 7 सप्टेंबर 2025 रविवार. प्रतिपदा श्राद्ध 8 सप्टेंबर 2025 सोमवार. द्वितीया श्राद्ध 9 सप्टेंबर 2025 मंगळवार. तृतीया श्राद्ध 10 सप्टेंबर 2025 बुधवार. चतुर्थी श्राद्ध 10 सप्टेंबर 2025 बुधवार. पंचमी श्राद्ध 11 सप्टेंबर 2025 गुरुवार. महाभरणी श्राद्ध 11 सप्टेंबर 2025 गुरुवार. तसेच सहावा श्राद्ध 12 सप्टेंबर 2025 शुक्रवार या दिवशी होईल. सप्तमी श्राद्ध 13 सप्टेंबर 2025 शनिवार. अष्टमी श्राद्ध 14 सप्टेंबर 2025 रविवार. नवमी श्राद्ध 15 सप्टेंबर 2025 सोमवार. दशमी श्राद्ध 16 सप्टेंबर 2025 मंगळवार. एकादशी श्राद्ध 17 सप्टेंबर 2025 बुधवार. द्वादशी श्राद्ध 18 सप्टेंबर 2025 गुरुवार. त्रयोदशी आणि महा श्राद्ध 19 सप्टेंबर 2025 शुक्रवार. चतुर्दशी श्राद्ध 20 सप्टेंबर 2025 शनिवार. आणि सर्व पितृ अमावस्या म्हणजे शेवटचा श्राद्ध 21 सप्टेंबर 2025 रोजी केला जाईल आणि त्याच दिवशी पितृ पक्षाचा समारोप होईल. चला आता तुम्हाला सांगते की श्राद्ध केव्हा करावे. हे प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्राद्ध किंवा तर्पण दुपारी 12 वाजेनंतर केल्यास अधिक फलदायी मानले जाते. दिवसाच्या कुतुब आणि रोहिणी मुहूर्तात श्राद्ध केल्यास अतिशय शुभ फल प्राप्त होते. यावेळी केलेले श्राद्ध अत्यंत कल्याणकारी असते. श्राद्ध करण्यासाठी एखाद्या योग्य ब्राह्मणास घरात बोलवावे, मंत्रोच्चार करून पूजा करावी आणि त्यानंतर जलाने तर्पण करावे. त्यानंतर गाय, कुत्रा आणि कावळ्यासाठी अन्न काढावे आणि हे अन्न देताना आपल्या पितरांचे स्मरण नक्की करावे, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. चला आता तुमचा आणखी एक संभ्रम दूर करतो की पितृ पक्षामध्ये तर्पण कसे करावे. कारण जर तुम्हाला तर्पण पद्धत माहिती नसेल तर तुमचे पितर प्रसन्न होणार नाहीत आणि त्यांना शांती मिळणार नाही. तर बंधूंनो आणि भगिनींनो, पितरांना जल अर्पण करण्याच्या प्रक्रियेस तर्पण म्हणतात. हे अनेक साधकांना माहीत असते. तर्पण कसे करावे. एक पितळ किंवा स्टीलची परात घ्या. 2 त्यात शुद्ध पाणी, काळे तीळ आणि दूध टाका. 3 ती परात तुमच्या समोर ठेवा आणि त्याचबरोबर एक रिकामा भांडे बाजूला ठेवा. 4 तुमच्या दोन्ही हातांच्या अंगठा आणि तर्जनीच्या मधोमध दुर्वा, कुशा धरून अंजली तयार करा. म्हणजेच दोन्ही हात एकत्र करून त्यात जल भरावे. 5 अंजलीत भरलेले जल हळूहळू दुसऱ्या रिकाम्या पात्रात सोडावे. परंतु यावेळी लक्षात ठेवा, प्रत्येक पित्रासाठी किमान 3 वेळा अंजलीने तर्पण करावे.
चला आता तुमच्या आणखी एका प्रश्नाचे उत्तर देतो। पितृपक्षात घरी श्राद्ध कसे करावे? 1. श्राद्धाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा। 2. घराची चांगली साफसफाई करा आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा। 3. नंतर दक्षिण दिशेला तोंड करून डावा पाय वाकवून डावा गुडघा जमिनीवर टेकवून बसा। 4. एक तांब्याचं मोठं भांड घ्या आणि त्यात काळे तीळ, गाईचे कच्चे दूध आणि गंगाजल मिसळा। 5. दोन्ही हातात जल भरून उजव्या हाताच्या अंगठ्याच्या सहाय्याने ते पाण्यात सोडा। 6. यावेळी आपल्या पितरांचे स्मरण नक्की करा। त्याशिवाय पितरांसाठी अन्न तयार करा आणि श्राद्धासाठी ब्राह्मणाला घरी बोलवा आणि सच्च्या श्रद्धेने त्यांना भोजन द्या व त्यांचे पाय धुवा। पण हे सर्व कार्य शुद्ध श्रद्धा व मनापासून केले पाहिजे, तेव्हाच त्याचे फळ मिळते। श्राद्ध पक्षात पितरांच्या निमित्ताने अग्नीत गायीच्या दुधापासून बनवलेली खीर अर्पण अवश्य करावी। यासोबत ब्राह्मणास भोजन देण्यापूर्वी पचबळी म्हणजे गाय, कुत्रा, कावळा, देवता आणि मुंगी यांच्यासाठी अन्न काढणे अनिवार्य आहे, कारण ही एक महत्त्वाची परंपरा आहे। भोजनानंतर ब्राह्मणास दान द्या, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांना सच्च्या मनाने व श्रद्धेने घरातून विधीपूर्वक विदा करा। पण अनेक लोक विचारतात की पितृपक्षात श्राद्ध करणे का गरजेचे आहे? तर त्यांना सांगायचं म्हणजे पितृपक्षात श्राद्ध, पिंडदान व तर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। रागावलेले पितर प्रसन्न होतात, त्यांची विशेष कृपा प्राप्त होते आणि जीवनात यश, समाधान आणि प्रगती मिळते। पितरांची पूजा व श्राद्ध केल्याने अनेक लाभ होतात, पण आजकाल काही ठिकाणी स्त्रिया तर्पण करताना दिसतात, जे शास्त्रानुसार योग्य नाही। शास्त्रात लिहिले आहे की तर्पण घरातील सर्वात मोठ्या पुरुष सदस्याने करावे। जर तो उपलब्ध नसेल तर पुत्र, नातू, पणतू इत्यादी देखील श्राद्धकर्म करू शकतात। स्त्रियांनी तर्पण करू नये। आशा आहे की आता तुम्हाला हे स्पष्ट झाले असेल। पितृपक्षाच्या तिथी कोणत्या आहेत? श्राद्ध कसे करावे? तर्पण कसे करावे आणि श्रद्धा कोणाकडून केली पाहिजे? चला आता जाणून घेऊया ते चमत्कारी आणि प्रभावशाली उपाय, जे पितृपक्षात केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितर प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात शुभ परिणाम दिसून येतात। उपाय 1. पितृदोष मुक्ती। पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते। जर तुमचे पितर नाराज असतील तर श्रद्धेने विधिवत श्राद्ध, पिंडदान व तर्पण करा, त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि पितृदोषाचा नाश होईल। जेथे पितर नेहमी प्रसन्न असतात, तेथे परिवारात प्रगती, धनसंपत्ती आणि शांती टिकून राहते। वैवाहिक जीवनातही आनंद राहतो। उपाय 2. तर्पण। जलाने तर्पण केल्याने पितर फार प्रसन्न होतात। श्राद्ध तिथीच्या दिवशी लवकर उठून जवळच्या नदी किंवा तलावाजवळ जा। हातात पाणी घ्या आणि अंगठ्याच्या सहाय्याने ते पाणी नदीत सोडा। हे अनेक वेळा करा आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा। यामुळे ग्रहदोष व वास्तुदोष दूर होतात। हा उपाय खूप प्रभावी मानला जातो। उपाय 3. तूप आणि गूळ। जर तुमच्याकडे पैसे कमी असतील तर मृत नातलगाच्या श्राद्ध तिथीला घरातच त्यांच्या निमित्ताने धूप द्या। एक उपला गौचट घ्या, तो सुलगवा, त्यावर तूप आणि गूळ टाका। घरात बनवलेल्या अन्नाचे 5 घास देखील त्यावर टाका। हे करताना पितृभ्य नमः मंत्र बोला। लक्षात ठेवा, तूप आणि गूळ शुद्ध असले पाहिजे, अन्यथा लाभाऐवजी हानी होऊ शकते। उपाय 4. घीचा दीपक। पूजेमध्ये दीपक लावणे खूप महत्त्वाचे असते। पितृपक्षात दररोज सकाळी उत्तर पूर्व दिशेस गायाच्या तुपाचा दिवा लावा। संध्याकाळी स्वयंपाकघरात पाण्याजवळ दिवा लावा।
हा उपाय नियमित केल्यास पितरांची कृपा प्राप्त होते आणि धनप्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतात. आर्थिक स्थिती आणि भाग्य दोन्ही सुधारतात. उपाय 5. कपूर. कपूर हा पूजा व हवनामध्ये वापरला जातो कारण तो शुद्धता आणतो व वातावरण पवित्र करतो. पितृपक्षात रोज सूर्यास्तानंतर कपुराचा धूर घरात करा. हा उपाय पितरांना तृप्त करणारा आणि अत्यंत शुभ मानला जातो. मित्रांनो, कपूर हा अग्नी आणि पवित्रतेचा प्रतीक आहे. त्याचा सुगंध आणि धूर केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर थेट पितरांपर्यंत पोहोचून त्यांना शांती देखील देतो. याशिवाय कपुराचा वापर केल्याने नकारात्मक ऊर्जा घरातून दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. आता तुम्हाला कदाचित विचार येत असेल की हा कपुराचा उपाय कसा करायचा. यासाठी एका थालीत कपूर ठेवा आणि तो जाळा. नंतर संपूर्ण घरात त्याचा धूर पसरवा. धूर सर्वप्रथम दक्षिण दिशेला वळवा कारण पितरांची दिशा दक्षिण मानली जाते. यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात धूर घाला. धूर करताना पितृ देवाय नमः हा मंत्र उच्चारावा. हे उपाय पितृदोष दूर करतो, नकारात्मक ऊर्जा हटवतो आणि घरात सुखसमृद्धी व पितरांचे आशीर्वाद आणतो, ज्यामुळे जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते आणि रुकलेला धनप्राप्ती होते. उपाय 6. तुलसीच्या झाडाची मुळे. प्रिय मित्रांनो, घरात शांती राखण्यासाठी, पितरांना प्रसन्न ठेवण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आणि धनाच्या प्रवाहासाठी हा उपाय खास करा. पितृपक्षात श्राद्ध पूजा करा. श्राद्धाच्या दिवशी सकाळी एका वाटीत तुलसीच्या झाडाची मुळे काढून ठेवा. पूजा झाल्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने त्या मुळेवर पाणी द्या आणि त्या वेळी आपल्या पूर्वजांची आठवण करा. बाकीचे पाणी घराच्या कोप्यांमध्ये शिंपडा आणि मुळे पुन्हा तुलसीच्या झाडात लावा. हे करण्याने ग्रहदोष दूर होतो, जीवनातील संकटे टळतात, तुम्ही सुरक्षित राहता आणि मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळते. उपाय 7. गूळ आणि मीठ. प्रिय भक्तांनो, जर घरात दीर्घकाळापासून कलह, तणाव आणि आर्थिक तंगी असेल, घरात नेहमी वादविवाद होतात, अशांतता आणि प्रेमाचा अभाव असतो, तर पितृपक्षात गूळ आणि मीठ देणे अत्यंत लाभदायक आहे. शास्त्रांनुसार पितरांच्या निमित्ताने या वस्तूंचे दान केल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि कुटुंबातील नातेबंध अधिक घट्ट होतात. जेथे पितर प्रसन्न असतात, तिथे सदैव सुखशांती व संपत्ती टिकून राहते. उपाय 8. काळे तीळ. प्रिय भक्तांनो, सनातन धर्मात तिळाचे फार महत्त्व आहे कारण तिळाला पापनाशक व रोगनाशक मानले आहे. तीळ पितृदोष दूर करण्यासाठी, घरात सुखशांती स्थिर ठेवण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. तिळाचा वापर पूजा, यज्ञ व इतर विधींमध्ये शुभ फलासाठी केला जातो. पितृपक्षात काळा तीळ दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. यामुळे जीवनातील सर्व दुःख, पाप आणि त्रास दूर होतात. जर तुम्ही दुसरे काही दान करू शकत नसाल तर तरीही काळा तीळ दान करा, कारण त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात. उपाय 9. अस्वच्छ भांडी नाही ठेवावीत. होय भक्तांनो, पितृपक्षात किचन किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात झुठे किंवा अस्वच्छ भांडे ठेवू नका. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. सामान्यतः भांडी जास्त काळ खुली ठेवू नयेत, पण पितृपक्षात ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे कारण माता लक्ष्मी अशा घरात वास्तव्य करत नाही जिथे गंदगी असते. साफसफाई नसेल तर पितृपक्षात स्वयंपाकघरात झुठे भांडे ठेवणे फार अशुभ मानले जाते. रात्री झुठे भांडे ठेवण्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि पितृदोष लागतो. यामुळे तुमचे सुखसौभाग्य दुर्योगात बदलू शकते आणि याचा परिणाम तुमच्या नशिबावर आणि घरातील सुखशांतीवरही होतो. उपाय 10. गंगाजल. भावंडांनो,
पितृपक्षात दररोज संपूर्ण घराची नीट साफसफाई करून नंतर मुख्य दरवाजाची सफाई करा आणि गंगाजलाने छिडकाव करा। हे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते, नकारात्मकता आणि दोष दूर होतात। जिथे साफसफाई चांगली असते आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथे माता लक्ष्मी स्थायीपणे वास करतात, ज्यामुळे त्या घरात धनधान्याची कधी कमतरता होत नाही। मातांनो, भावंडींनो, अशा ठिकाणी कोणतेही काम अपूर्ण राहत नाही। मुख्य दरवाजा खूप शुभ मानला जातो कारण तिथूनच सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि माता लक्ष्मी देखील तिथून प्रवेश करतात। म्हणूनच मुख्य दरवाजाला नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा। उपाय 11. गायला चारा द्या। प्रिय भक्तांनो, तुम्हाला माहीतच आहे की सनातन धर्मात गायला माता समान मानले जाते, म्हणून पितृ पक्षात दररोज गायला चारा आणि गौगवत द्यावा। काही भक्तांना गौगवत काय असते असा प्रश्न असू शकतो, तर सांगतो की गौगवत म्हणजे जेव्हा अन्न बनवतो तेव्हा गायसाठी पहिली रोटी वेगळ्या ठेवणे। हे केल्याने देवतांची कृपा मिळते। शास्त्रानुसार पितृ पक्षात मनापासून गायला चारा दिल्यास श्राद्धकर्माचा संपूर्ण फल मिळतो आणि पितर तृप्त होतात। यामुळे साधकाला सर्व देवतांची कृपा प्राप्त होते, रुकेलेले कार्य गतिमान होते आणि जीवनात सुख, संपत्ती, ऐश्वर्य प्राप्त होते। तर प्रिय भक्तांनो, हेच काही उपाय आहेत जे पितृ पक्षात श्रद्धापूर्वक विधिविधानाने केल्याने पितृदोष नष्ट होतो, पितरांना शांती मिळते आणि तुमच्या कुटुंबात आनंद व सुखशांती कायम राहते। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा। तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळेल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, भावंडांना, मोठ्यांना आणि वडीलधाऱ्यांना जरूर शेअर करा, कारण आम्हाला ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी अशी इच्छा आहे। जय जय दादा पित्री महाराज।